हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिजनल सायन्स. मी युवराज कोपरे, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या समोर एक नोटिफिकेशन आलेलं आहे. ज्यांना ज्यांना गव्हर्नमेंट सर्व्हिस करायची आहे, ज्यांना ज्यांना गव्हर्नमेंटचं पद पाहिजे आहे, त्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. एक नोटिफिकेशन आलेलं आहे, वन संरक्षक कार्यालय नागपूरकडून आलेलं आहे. त्याच्यामध्ये वन सेवक नावाचं एक नवीन पद तयार केलं गेलेलं आहे आणि ते नवीन पद आहे त्याची भरती, त्याच्या जी जागाची भरती आहे, त्याची जी पद भरती आहे त्याची पद भरती संदर्भात हे नोटिफिकेशन आहे आणि 12,991 इतकी पदं त्याच्यामध्ये भरली जाणार आहेत. ही एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला असणार आहे. या ऑपॉर्च्युनिटीचं प्रत्येकाने संधीचं सोनं केलं पाहिजे असं माझी अपेक्षा आहे. आता ही जी काही जागा आहेत, या 12,991 एवढ्या काही जागा आहेत, या जागेमध्ये तुम्हाला जे काही तुमचं पेमेंट आहे ते पेमेंट तुम्हाला 28,000 ते 30,000च्या दरम्यान तुम्हाला ते पेमेंट असणार आहे. हे जे काही नवीन पद तयार केलेले गेलं आहे त्याच्यामध्ये ही एवढ्या मोठ्या जागेची जी काही पदभरती आहे ती खूप मोठी आहे आणि जेवढे काही 12वी पर्यंत 10वी पर्यंतचे जे काही बेरोजगार मित्र मैत्रिणी असतील त्यांनी ह्या संधीचा लाभ अवश्य घेतला पाहिजे. यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. एज्युकेशन काय असेल ह्या सर्व गोष्टी मी तिथे सांगणार आहे. वय, एज्युकेशन, तिथून नाहीतर सिलेबस काय असेल या सर्व गोष्टी मी तुम्हाला इथं सांगतो. त्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की हे नोटिफिकेशन आहे, हे नोटिफिकेशन तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, टेलिग्रामवर बघितलं असेल, बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल. आता प्रधान मुख्य वन संरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या कार्यालयातून हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि हे कशा संदर्भात आहे, जे काही वनसेवक आहेत त्या वनसेवकाचा सहभाग झाला पाहिजे आणि त्यासाठी नवीन एक पद निर्माण केलं गेलेलं आहे आणि हे वनसेवकाचं जे काही पद निर्माण केलेलं आहे त्यासाठी त्यांना किती 12,991 इतकं पदं भरायची आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात यांची आवश्यकता आपल्याला आज फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये लागते. त्याच्यामुळे हे जे नवीन पद आहे हे नवीन पद तयार करण्यासाठी आणि त्याच्या संदर्भात त्याची जी काही पद भरती आहे त्या संदर्भात हे नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. नुकतंच हे नोटिफिकेशन आलेलं आहे. नोटिफिकेशन 5/12/2024 मध्ये, म्हणजे काय आहे 4-5 दिवसाआधी हे नोटिफिकेशन आलेलं आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की आता यांच्या कामाचं स्वरूप काय काय असणार आहे. आता हे जे काही लोक असणार आहेत हे खूप मल्टीटास्किंग लोक असणार आहेत. तुम्हाला त्याच्यामध्ये शब्द दिलेला आहे की मल्टीटास्किंग असणार आहे. मग याच्यामध्ये कोणते कोणते असणार आहेत? शिपाई असतील, मदतनीस असतील, सफाई कामगार असेल, प्रिंटर ऑपरेटर असेल, रखवालदार असेल, रक्षक असेल, इत्यादी पदं त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये काय आहे, खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीचे मल्टीटास्किंग म्हटलं आहे. मग त्याच्यामुळे काय खूप सारी पदं त्याच्यामध्ये एकाच त्या सेवकाच्या अंतर्गत भरले जाते. सोबतच आणखी त्याच्यामध्ये बघायचं झालं तर काय आहे, वायरलेस यंत्रणा लागणारे मनुष्यबळ आहे, आपत्कालीन यंत्रणा म्हणजे रेस्क्यूची टीम आहे त्यासाठी लागणारे जे काही मनुष्यबळ आहे ते पण तिथं असणार आहे. गस्त, संरक्षण, अँटी स्मगलिंग, अँटी पोचिंग है ना, जे काही अँटी पोचिंग होते यासाठी लागणारे जे काही मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ याच पदाच्या माध्यमातून, कोणत्या वनसेवकाच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं करायच्या आहेत. त्याच्यामुळं ही जी काही पदभरती आहे 12,991 पदाची जी काही पदभरती आहे ही एक गेम चेंजर असणार आहे. तुमच्या आयुष्य पलटून टाकणारी ही ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला पाहायला मिळते. आता याच्यामध्ये जे काही तुम्हाला सांगितलं की 28,000 तुम्हाला ते पेमेंट पाहायला मिळतं. किती? 28,000 तुम्हाला पेमेंट पाहायला मिळते. तुमचं जे काही मूळ वेतन आहे ते मूळ वेतन किती आहे? 15,000 असणार आहे. महागाई भत्ता, बरेच सारे घर भाडे आहे, तिथून नाही तर स्थानिक भत्ता आहे, वाहतूक भत्ता आहे आणि कायम प्रवास भत्ता, असे बरेच सारे भत्ते मिळून तुम्हाला किती 28,090 इतकं तुम्हाला ते पेमेंट पडणार आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आता यासाठी एज्युकेशन काय लागणार आहे? आता त्यांनी स्पष्ट तिथं म्हटलेलं होतं की जे काही वनसेवक आहेत यांच्यासाठी, वनसेवकासाठी फक्त वनसेवक म्हणतो, वनसेवक जे आहेत या वनसेवकासाठी आपल्याला फक्त काय म्हणतो तो की 10वी 10th आणि 10वी आणि 12वीचेच विद्यार्थी लागतात. आपल्याला हायर ग्रॅज्युएशन किंवा हायर एज्युकेशनचे विद्यार्थी आपल्याला लागत नाही किंवा हायर एज्युकेशनचे जे काही कॅन्डिडेट आहेत ते आपल्याला लागत नाहीत. त्याच्यामुळे काय आहे, त्याची जी काही हे केलेली आहे. आता याच्या संदर्भात बरेच सारं काही बोललं जातं की काय आहे 11वी 12वी, पण एखाद्याला ग्रॅज्युएट व्यक्तीला करायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे है ना, त्याला पण जे काही वनसेवक आहे ते व्हायचं तर त्यावेळेस काय. मग त्याच्यामुळे काय आहे, हा एक थोडासा वादाचा मुद्दा असू शकतो. पण 10वी 12वी आता सध्या क्वालिफिकेशन आपल्याला त्याचं पाहायला मिळतं, एज्युकेशनचं क्वालिफिकेशन पाहायला मिळतं. आता एज काय असणार आहे? आता वनसेवक आहे, आता 10वी आणि 12वी म्हणतोय तो, 10th आणि 12वी म्हणतो. 10वी 12वी म्हटलं तर 10वीचं एज जर पकडलं तर 18 वर्षापर्यंत, तर आता एखादा 38व्या वर्षापर्यंत जे काही स्टँडर्ड आपल्याला एज पाहायला मिळतं
कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जे काही स्टँडर्ड एज पाहायला मिळतं ते या दरम्यान राहते. मग नोटिफिकेशन मध्ये आणखी गोष्टी क्लिअर होतील की कशा पद्धतीने ते एज असेल, 18 आहे की काय, त्याच्यापेक्षा कमी आहे की जास्त आहे वगैरे, कमीत नसणार आहे जास्त असणार आहे. त्याच्यामुळं हाईट जे आहे ते हाईट आता सध्या क्रायटेरिया काय असेल आता इथं सांगितलेलं नाहीये. जे ज्या पद्धतीने वनरक्षकची हाईट असेल त्याच पद्धतीने जर असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण माझं म्हणणं की हे वनसेवक आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी हाईट हा क्रायटेरिया माझ्या मते नसला पाहिजे आणि तो ठेवला पण नाही पाहिजे. पण आता शेवटी त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटचा विषय आहे, त्यांनी जर हाईटचा क्रायटेरिया ठेवला तर ती वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघतो की आता ही एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे. त्याच्यामध्ये जी काही वनरक्षक आहे, वनरक्षकची ज्या पद्धतीने एक्झाम होते त्याच पद्धतीने ही एक्झाम होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्याच्यामध्ये एक पेपर असणार आहे, दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये ग्राउंड असणार आहे. आता पेपरमध्ये काय काय आहेत त्या गोष्टी बघितल्या पाहिजे. आता त्याच्यामध्ये जो काही सिलेबस आहे, सिलेबस काय दिलेला आहे वनरक्षकाचा सिलेबस आहे की मराठी 30 क्वेश्चन्स 30 मार्क आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहेत. इंग्लिश 30 मार्कासाठी आपल्याला तिथं दिलेलं आहे. म्हणजे काय आहे, इंग्लिश आणि मराठी तिथं आपल्याला कंपल्सरी पाहायला मिळणार आहे. मॅथ आणि रिझनिंगचे 30 क्वेश्चन्स आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहेत. आणि जनरल स्टडीज म्हणजे जे काही जीके म्हणतो आपण, त्याच्यामध्ये जे जीके आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे क्वेश्चन्स आहेत ते वनाशी रिलेटेड आहेत, फॉरेस्टशी रिलेटेड आहेत, पर्यावरणाशी रिलेटेड आहेत. मग त्याच्यामुळे काय आहे, हे एकूण 4 टप्पे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर एक फिजिकल टेस्ट होते. त्या फिजिकल टेस्टमध्ये तुम्हाला रनिंग 80 मार्क्स 80 मार्काची रनिंग तुम्हाला पाहायला मिळतं है ना. 80 मार्क्स एवढी तुम्हाला ती रनिंग करायची आहे ना. आणि ही तुमची एक स्टँडर्ड तिथं आपल्याला काय पाहायला मिळतं, हे तुमचा एक सिलेबस आणि तुमचा जो काही तुमचा मार्ग सुकर करणाऱ्या गोष्टी आहेत त्या हे तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही ह्याची तयारी आता सध्या सुरू केली पाहिजे. जर तुम्हाला हे पद घ्यायचं असेल, तुम्हाला जर हे 28,000 रुपयाची नोकरी घ्यायची असेल तर तुम्हाला आतापासून तुम्ही तयारी केली पाहिजे. कारण तुम्ही एक आपण म्हणतो की हमेशा की एक पाऊल समोर असलं पाहिजे. त्याकरता आपण काय करतोय, याच्या संदर्भातली जी काही बॅच आहे ती बॅच आपण लॉन्च करतोय. त्याच्यामुळं पुण्यामधले जे काही तज्ज्ञ शिक्षक मंडळी आहे ते तुम्हाला या पदांसाठी जेवढं काही रिक्वायर्ड मटेरियल आहे, जेवढे काही क्लासेस आहेत ते सर्व उपलब्ध करून देणार आहे. इंग्लिश आहे, मराठी आहे, तिथून आहे मॅथ आणि रिझनिंग आहे. सोबतच जे काही जीकेचा पोर्शन आहे तो सर्व तुम्हाला शिकवला जाईल, व्यवस्थित शिकवला जाईल, जेणेकरून तुम्ही ते क्वालिफाय केलं पाहिजे. त्याकरता तुमची परिपूर्ण तयारी करून घेतली जातील. त्यासाठी तुम्हाला नोट्स वगैरे सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील आणि तुम्हाला बेस्ट पद्धतीने तयार करून तुम्हाला हे जे काही पद आहे 12,991 पद आहे त्याच्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न आमचा असेल. त्याच्यामुळं तुम्ही या कोर्सला जॉईन करायचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून काय आहे जास्तीत जास्त सिलेक्शन आपले तिथून झाले पाहिजे. त्यामुळे तुम्ही या इथं जॉईन व्हा आणि हे जे काही पद आहे हे पद तुम्ही घेऊ शकता. थँक्यू, धन्यवाद.